नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मेष राशीचं ऑक्टोबर 2022 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवरती कशा प्रकारे परिणाम करणार आहेत, या सर्व संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. अर्थातच या महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 2-3 गोष्टी आहेत. काही चांगल्या आहेत, काही थोड्याशा वेगळ्या सुद्धा आहेत. तर थोडंसं त्याच्या संदर्भातलं बोलून घेऊ. जसं की या महिन्यामध्ये गेल्या महिन्यात जो वक्री झालेला बुध होता तो मार्गस्थ होतो आहे. त्याचप्रमाणे शनी जो की गेल्या साधारण 3 ते 4 महिन्यापासून वक्री होता, तो सुद्धा दिनांक 23 तारखेला मार्गस्थ होतो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता ह्या झाल्या चांगल्या काही गोष्टी, आणि या महिन्यामध्ये दसरा आणि दिवाळी यासारखे अतिशय शुभ असे जे 2 फेस्टिवल आहेत किंवा सण आहेत ते येत आहेत. आणि त्याकरता साधारण दसरा असणार आहे 5 तारखेला आणि दिवाळी जे की अभ्यंग स्नान हे साधारण 24 तारखेला आहे. तर या दोन्ही सणांनिमित्त मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपल्याला मनापासून शुभेच्छा. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या झाल्या चांगल्या गोष्टी. आता याच्यामध्ये या महिन्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेचसे असे काही शुभ ग्रहयोग सुद्धा आहेत. फक्त एकच असा अशुभ ग्रह आहे, परंतु त्याचा फारसा परिणाम नाही. मात्र शुभ ग्रहांची मांदियाळी भरपूर आहे आणि त्याचे अनुभव सुद्धा तुम्हाला खूप चांगले मिळणार आहेत या महिन्यामध्ये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं या महिन्यामध्ये खंडग्रास ग्रहण आहे दिनांक 25 तारखेला. तर त्या संदर्भातला सुद्धा विचार करू. परंतु मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर हा जो महिना आहे, हा महिना बऱ्याच प्रमाणात जी काय जळमट मनात तयार झाली होती, जी काय मळभ मनाला आली होती, ती साधारण या महिन्यापासून दूर होणार आहे. तर आपण सुरुवात करू प्रत्येक ग्रहापासून, ग्रहांचे जे मिळणारे अनुभव आहेत त्यापासून. सुरुवातीला आपण सूर्याचा विचार करू. रवी जो ग्रह आहे, हा रवी ग्रह तुमच्या राशीकरता म्हणजेच मेष राशीचा हा पंचमेश आहे. सगळ्यात महत्वाचा असा शुभ ग्रह आहे जो की तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करतो आहे. तर साधारण गेल्या साधारण 15 दिवसामध्ये आणि या महिन्याच्या साधारण 17-18 तारखेपर्यंत थोडासा एक वेगळा अनुभव तुम्हाला हा जाणवेल की जर का तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तिथे छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवाद होणं, छोट्या मोठ्या गोष्टींचा वादविवाद थोडंसं वेगळ्या स्वरूपात, म्हणजे ज्याला आपण तू मै वगैरे म्हणतो, तशा प्रकारचे तू मै प्रत्येक वेळेला रिलेशनशिपमध्ये असतेच आणि ती थोडीफार असावी सुद्धा लागते. परंतु या महिन्यामध्ये त्याचं प्रमाण थोडंसं वाढतंय की काय, किंवा गोष्टी थोड्याशा टोकाच्या वगैरे होत आहेत काही काय, अशा प्रकारचा काही अनुभव तुम्हाला येऊ शकेल. पण तो काळजी करू नका, फारसा काही टोकाचं अजिबात होणार नाही. कारण 17-18 तारखेनंतर जसा हा जो रवी जसा सप्तमात जाईल, म्हणजे तुमच्या राशीच्या सप्तम स्थानात जाईल, त्यानंतर या बऱ्याचशा गोष्टी साधारण नॉर्मल होताना दिसतील. म्हणजे त्यामुळे फार मोठी काळजी वगैरे करू नका, फार मोठे काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन होणार नाहीत. आता हा जो प्रकार आहे, हा साधारण जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये डील करत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचा काही अनुभव तुम्हाला येऊ शकेल. परंतु मोठे निर्णय किंवा मोठे रिस्क साधारण 17-18 तारखेपर्यंत किंवा 18-19 तारखेपर्यंत घेऊ नका. कारण घेतलेले तुमचे निर्णय आहेत ते थोडेसे चुकण्याची शक्यता आहे. तर या संदर्भामध्ये थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला संतती असेल तर संततीच्या संदर्भामध्ये सुद्धा संतती मनाप्रमाणे वागत नाहीत, काही गोष्टी वेगळ्या आहेत, त्यांनी काही गोष्टीमध्ये समजा ते प्रगती करतायत तर त्याच्यामध्ये खीळ बसणं किंवा त्या संदर्भातले थोडेफार त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागणं, अशा प्रकारचे सुद्धा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये येऊ शकतील. पण आणि साधारण हेच अनुभव तुम्ही गेल्या 15 दिवसामध्ये सुद्धा अनुभवलेले असतील. पण तो काळजी करू नका. इथे एक गोष्ट मात्र चांगली आहे, ती म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता, त्या ठिकाणी तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन ज्याला आपण म्हणतो ते मात्र होईल आणि ते तुमच्या राशीला खूप आवडतं. म्हणजे कामाची वाहवा केलेली किंवा आपल्या कामाचं चीज होणं. कारण मुळात तुमची जी रास आहे पूर्ण डेडिकेशननी काम करणारी आहे, स्वतःचं 100% देणारी रास आहे. आणि अशा वेळेस जर का आपल्याला समोरच्याकडून वाहवा मिळते तर आणखीन आपण उत्स्फूर्तपणे काम करतो. तर तशा प्रकारचा अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये नक्की येईल. तर एकंदरीत सांगायचं झालं तर हे जे रवीचं भ्रमण आहे ते साधारण 18-19 तारखेनंतर तुमच्यासाठी चांगलंच असणार. त्याच्यामुळे काळजी करू नका, थोडंसं वाट बघा. कारण पेशन्स तुमच्या राशीमध्ये थोडीशी कमी आहे, त्याच्यामुळे सांगावं लागतं की थोडंसं पेशन्सने काम करा. मात्र 17-18 तारखेनंतरचा जो कालावधी आहे हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत
तुमच्या राशीचा जो स्वामी आहे मंगळ त्या संदर्भात. तर मंगळा संदर्भात सांगायचं तर मंगळ हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय. आता हा तुमच्या राशीचा स्वामी पण आहे आणि तुमच्या अष्टम स्थानाचा सुद्धा स्वामी आहे. त्याच्यामुळे आरोग्याच्या संदर्भामध्ये खूप महत्वपूर्ण भूमिका हा पार पडतो. परंतु काळजी करू नका. गेल्या दीड दोन महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की आरोग्याच्या संदर्भातले फार मोठे प्रॉब्लेम किंवा कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला आलेले नाही आणि या महिन्यात सुद्धा ते येणार नाहीत. त्याच्यामुळे फार काळजी किंवा फार स्ट्रेसमध्ये जाण्याची अजिबात गरज नाही. आता इथे लक्षात घ्या एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो मंगळ आहे हा मंगळ तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय. मुळातच तुमचा थोडासा स्वभाव थोडासा तिखट आहे. तिखट म्हणजे मुद्दामून नाही, स्पष्ट वक्तेपणा, त्याला आपण तिखटपणा म्हणतो. परंतु हा जो स्पष्ट वक्तेपणा आहे, हा स्पष्ट वक्तेपणाला या मनात चांगलीच धार चढेल आणि ती धार दुसऱ्याला जाणवेल किंवा दुसऱ्याला थोडीशी बोचरी होईल. तुमच्या नातेसंबंध सुद्धा त्यामध्ये थोडेसे कट वगैरे होऊ शकतील. तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं लक्ष दिलं काय पाहिजे की आपण जे बोलतो हे बोलणं बरोबर आहे, पण किती टोकाचं बोलायचं, किती एक्सट्रीमला जाऊन बोलायचं आणि ज्या नातेसंबंधावरती आपली इमारत उभी आहे जीवनाची तेच समजा मोडीत निघत असतील तर स्पष्ट वक्तेपणा तुम्ही हळूवारपणे सुद्धा सांगू शकता. तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं महत्वाचं राहील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा खर्चिक स्वभाव. तर ह्या महिन्यात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. अर्थात हा जो मंगळ दिनांक 17 तारखेनंतर हा तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर गेल्या महिन्यामध्ये मात्र तुम्ही बघितलं असेल की आमदानी तर काय होत नव्हती आणि खर्च मात्र जास्त होत होते. तर अशाच प्रकारचा थोडासा ट्रेंड या महिन्यामध्ये सुद्धा चालू शकेल. तर 16-17 तारखेपर्यंत तुमचे जे खर्च असेल या खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. खर्च कुठे होतात, कसे होतात आणि कशा प्रकारे होतात. एखादी गोष्ट तुम्ही घेतली तर ती तात्कालिक आहे का, तिचा आयुष्यभर उपयोग आहे का, हा सुद्धा एक थोडासा प्रॅक्टिकल विचार किंवा व्यवहारी विचार करणं थोडंसं गरजेचं राहील. मग खर्च जास्त होणार नाही. अर्थात हा जो मंगळ आहे मंगळ तुमच्या तृतीय स्थानामध्ये ज्यावेळेस भ्रमण करेल त्यावेळेस पूर्णपणे तुमच्यामध्ये जे तुम्ही प्रत्यक्ष आहात म्हणजे तुमच्यामध्ये जोश, खरोश किंवा ज्याला आपण अँबिशन म्हणतो, करेज वगैरे म्हणतो, या सगळ्या गोष्टी अगदी ठासून भरलेल्या आहेत. तर 17-18 तारखेनंतर तुमच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी तुम्हाला दिसून येईल आणि बऱ्याच प्रमाणात तुम्ही ऍक्टिव्ह होऊन जाल. गेल्या साधारण 2.5 ते 3 महिन्यामध्ये जे काय मळं होत्या, गोष्टी होत नव्हत्या किंवा मार्गी नव्हत्या, परंतु घटना अशा प्रकारे घडायला लागतील की सगळी सूत्र तुम्ही जीवनाची स्वतःच्या हातामध्ये घ्याल आणि बाकी सगळं सोडून तुम्ही पूर्णपणे ध्येयवादी व्हाल आणि पूर्णपणे फोकस व्हाल, एकाग्र व्हाल की कशा प्रकारे आपल्याला गोष्टी घडवून आणायच्यात. ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि ती तुम्ही स्वतःच्या बाबतीमध्ये नक्की घडवून आणा. त्यामुळे 17-18 तारखेच्या नंतर तुमच्यामध्ये एक वेगळाच ऍक्टिव्हनेस दिसून येईल जो की तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि आवश्यक सुद्धा आहे आत्मविश्वासाकरता. यानंतर हा जो मंगळ आहे हा मंगळ साधारण चतुर्थ दृष्टीने तुमच्या 5व्या स्थानाला 6व्या स्थानाला पाहतोय. तर इथे लक्षात घ्या हा मंगळ साधारण 17-18 तारखेपर्यंत तुमचे जे रिलेशनशिप्स आहेत तिथे थोडंसं तुम्हाला डगमगताय काय का, छोट्या मोठ्या गोष्टी त्या थोडंसं वाढल्या जातात का, इथे थोडं लक्ष द्या. कारण हा जो रवी सुद्धा त्या कालावधी दरम्यान तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये गोष्टी टोकाच्या तर होत नाहीत ना, याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण दोघांपैकी एकाने तरी माघार घ्यायला हवी किंवा ऍडजस्ट करायला हवं. कुठलंही नातं जर का चालवायचं असेल तर हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. परंतु तुमची जी राशी आहे ती लवकर रिॲक्ट करणारी आहे, ट्रान्सपरंट आहे आणि कुठल्याही गोष्टीमध्ये पेशन्स थोडा कमी ठेवते. म्हणून हे परत थोडंसं सांगावं असं वाटतं. तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं महत्वपूर्ण राहील. आता आपण चर्चा करणार आहोत बुध ग्रहाबद्दल. जसं की बुध ग्रहाबद्दल सांगायचं झालं तर गेल्या महिन्यात हा बुध ग्रह तुमच्या 6व्या स्थानात संपूर्ण महिना जवळजवळ 3 तारखेपासून म्हणजे 3 सप्टेंबर पासून ते जवळजवळ संपूर्ण महिना हा वक्री होता. आता या महिन्यामध्ये हा 1 तारखेपासूनच मार्गी होता. तर साधारण गेल्या महिन्यात तुम्ही बघितलं असेल की गोष्टी काही व्यवस्थित होत नाहीत, मानसिकता तुमची काही स्थिर नव्हती, केलेली कामं पूर्णत्वाला जात नव्हती, त्याच्यामध्ये खीळ बसत होती किंवा पडत होती आणि त्यामुळे तुमचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाच्या अनुरूप तुम्हाला थोडा स्ट्रेस किंवा मग त्याचं डिप्रेशनमध्ये रूपांतर, मग रागावणं, चिडचिडणं अशा गोष्टी तुम्ही अनुभवल्या असेल. पण या महिन्यामध्ये पूर्णपणे चित्र वेगळं असणार आहे. कारण बुध जो ग्रह आहे, बुध ग्रह मार्गस्थ होता अगदी 1 तारखेपासूनच हा मार्गी होणार आहे. त्याच्यामुळे तुमची कामं आहेत आता हे लगेचच्या लगेच मार्गी झाल्यानंतर तुमची कामं पटापट व्हायला लागतील का, तर तसं नाही. तर साधारण थोडासा त्याला वेळ द्या. 4-5 तारखेनंतरचा जो कालावधी आहे हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार. तुमचे कागदोपत्री व्यवहार आहेत की जे मार्गे लागतील त्यामध्ये कुठलेही प्रॉब्लेम या कॉम्प्लिकेशन येणार म्हणजे गेल्या महिन्याच्या तुलना करता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खास करून जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात तुम्हाला अतिशय चांगले अनुभव मिळणार जे की आवश्यक आहेत आणि महत्वाचे सुद्धा आहेत. तर ही गोष्ट तुमच्यासाठी खूप चांगल्या प्रकारे होऊ शकेल. तर बुध जो ग्रह हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे. तो साधारण
31 तारखेनंतर म्हणजे हा संपूर्ण महिना जवळजवळ तुमच्या 6व्या सणात, परंतु तो स्वतःच्या राशीमध्ये आहे, लक्षात घ्या. ही खूपच महत्त्वाची गोष्ट म्हणजे कागदोपत्री व्यवहार असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता, त्या ठिकाणचं सुद्धा वातावरण थोडंसं गढूळ झालं होतं. तर ते बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होईल आणि मानसिक स्तरावरती जे काय स्ट्रेस किंवा टेन्शन तुम्हाला हे बऱ्याच प्रमाणात कमी होतील, कारण हे मंगळ आता सांगितल्याप्रमाणे तृतीय स्थानामध्ये पूर्ण आत्मविश्वासाने तुमची घोडदौड चालू असेल. त्यामुळे या महिन्यामध्ये त्या संदर्भात काळजी करण्याची आवश्यकता नाही. यानंतर आपण विचार करणार आहोत गुरुग्रहाबद्दल. हा जो गुरुग्रह आहे, हा गुरुग्रह तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय, परंतु साधारण गेल्या 2 ते 3 महिन्यापासून तो वक्री आणि ह्या महिन्यात सुद्धा तो वक्री अवस्थेत असणार आहे. हा गुरुग्रह जो आहे हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असा ग्रह आहे, कारण तो तुमचा भाग्येश पण आहे. नावावरून तुम्ही लक्षात येऊ शकता की भाग्येश म्हणजे प्रत्यक्ष भाग्य आणि तुमचा व्ययश आहे, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये वक्री राहिलेला आहे. त्यामुळे भाग्याची साथ भरभरून मिळणं असं काय होणार नाही, परंतु या महिन्यामध्ये तुमच्या मनामध्ये गोष्टी फक्त कार्य कर्तृत्वाच्या असतील आणि त्याच जोरावरती तुम्ही पुढे घोडदौड चालू ठेवाल. तर साधारण हा जो गुरु जरी वक्री असला तरी त्याचे फार टोकाचे वगैरे परिणाम तसे मिळणार नाही, कारण मुळातच तो तुमच्या व्ययस्थानात आहे आणि तुमच्या राशी करतो शुभग्रह आणि गुरुचं स्वतःचं असं ज्याला आपण हे म्हणतो की त्याचे स्वतःचा असा स्वभाव आहे की तो अगदी टोकाचा म्हणजे अगदी शनी मंगळासारखा तो टोकाचा कधी अनुभव देत नाही, परंतु कामं जी आहे ती थोडीशी वेळेने पूर्ण होणं किंवा थोडंसं वेळ जास्त घेणं अशा प्रकारचे काही अनुभव येतील. आणि त्या संदर्भात आता तुम्ही सरावाचे सुद्धा झाला असेल, कारण गेल्या 2-3 महिन्यापासून हा गुरु तुमच्या व्ययस्थानात वक्री अवस्थेत आहे. थोडीशी धावपळ जास्त होईल, परंतु तुम्ही जिद्दीनं चिकाटीनं कामाच्या मागे लागलात तर ती कामं पूर्ण सुद्धा होताना दिसून येतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत शुक्र ग्रहाबद्दल. शुक्र ग्रहाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या साधारण 6व्या सणात शुक्र भ्रमण करतोय. दिनांक 19 तारखेनंतर हा शुक्र ग्रह तुमच्या 7व्या सणात येणार आहे. हा शुक्र ग्रह तुमचा द्वितीयेश पण आहे आणि तुमचा सप्तमेश पण आहे, जो की साधारण तुमच्या 6व्या सणामध्ये भ्रमण करतोय. तर 2-3 गोष्टी तिथे थोडंसं तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. याच्या आधी सुद्धा तुम्हाला थोडाफार त्याचा अनुभव आलेला असेल. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट म्हणजे पैशाच्या संदर्भातले जे काही व्यवहार असतील तर ते साधारण तुम्ही 19 तारखेपर्यंत अजिबात घेऊ नका. 19 तारखेनंतर तुम्ही काय तुमचे जे काही व्यवहार असतील पैशाच्या संदर्भात ते हातात घेऊ शकता आणि 19 तारखेनंतर ते तुम्हाला म्हणजे साधारण तुमचे जे अंदाज असतील ते बरोबर ठरतील. कारण तुम्ही केलेले कुठलेही व्यवहार असेल, मग ते इन्व्हेस्टमेंट असेल किंवा खर्च असेल, हे थोडेसे चुकण्याची शक्यता आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदाराबरोबरचे झालेले जे नातेसंबंध आहेत की जे थोडेसे टोकाचे आहेत किंवा थोडेसे टोका फारसे नाही पण थोडेफार झाले होते, ते परत तुमचे नॉर्मल होतील. 20 तारखेनंतर हळूहळू वैवाहिक जोडीदाराबरोबरचे ताणलेले जे नातेसंबंध आहेत ते बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होतील. त्यामुळे हे जे शुक्राचं भ्रमण आहे हे 20 तारखेनंतर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे अनुभव मिळतील. परंतु या आधीच्या कालावधीमध्ये जे सांगितलं तुमची इन्व्हेस्टमेंट असेल किंवा नातेसंबंध वैवाहिक जोडीदाराबरोबरचे त्यावरती थोडंसं तुम्हाला लक्ष द्यावं लागेल आणि थोडंसं त्यावर काम करावं लागेल. यानंतर आपण विचार करणार आहोत शनिग्रहाबद्दल. शनिग्रहाबद्दलच खूप चांगली अशी गोष्ट आहे. अर्थात शनी जो ग्रह आहे, शनिग्रह तुमच्या राशीकरता म्हणजे मेष राशीकरता शुभ फलदायी आहे असं म्हणता येणार नाही, कारण तो तुमचा एक तर तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे, तो शत्रुग्रह पण आहे आणि तुमच्या राशीचा तो कर्मेश आणि लाभेश आहे. तर लक्षात घ्या हा तुमच्या दशम स्थानामध्ये स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे. तर गेल्या साधारण 2.5 ते 3 महिन्यापासून तो वक्री अवस्था आहे. त्या दरम्यान तुम्ही हा सुद्धा अनुभव घेतला असेल की कामाच्या ठिकाणी काय तुमचं मन लागत नाही, तिकडच्या व्यक्ती काय थोड्याशा वेगळ्या वागतायत, तुमच्या अपेक्षेपेक्षा थोडासा वेगळा त्यांच्यामध्ये बिहेवियर चेंजेस दिसतोय, ते त्यांच्याकडून तुम्हाला मदत होत नाहीत आणि त्याच प्रकारचं छोटं मोठं टेन्शन मध्ये तुम्ही जात आहात. परंतु हा जो शनिग्रह आहे हा शनिग्रह मार्गस्थ होत आहे दिनांक 23 तारखेनंतर. तर जे काही छोटे मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन आहे शनिग्रहाबद्दलचे किंवा तुमच्या कार्यक्षेत्राबद्दलचे बेसिकली ते बऱ्याच प्रमाणात त्या कार्यक्षेत्र आणि त्यापासून मिळणारे जे लाभ आहेत, खास करून ज्या व्यक्ती बिझनेस वगैरे करतात त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तर त्यांच्याकरता 23-24 तारखेनंतरचा म्हणजे 23 तारखेला तो मार्गस्थ झाल्यानंतर 24 तारखेनंतर सगळे तुमचे कामं मार्गी लागतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात असं नाही, थोडंसं वाढ बघायला लागेल. तर साधारण 25-26 तारखेनंतर हळूहळू तुमचे कार्यक्षेत्राच्या संदर्भातली जी कामं आहेत ती बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होतील. त्यामुळे त्या संदर्भात काळजी करू नका. आणि तुमची काही येणी जरी असतील की थकीत येणी आहेत की जी येत नव्हती म्हणजे आहेत तुमची परंतु ती वेळेवरती येत नव्हती, समोरच्याकडून काय तुला टवलाटवली केली जात होती, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी सुद्धा साधारण 25-26 तारखेनंतर बऱ्याच प्रमाणात मार्गी लागतील. त्यामुळे हे जे शनीचं भ्रमण आहे हे शनीचं भ्रमण सुद्धा तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे गेल्या 2-3 महिन्याची तुलना केली तर.
तर साधारणतः तुम्हाला आतापर्यंत एक थोडासा गोषवारा समजला असेल की या महिन्यामध्ये ग्रहांची जी भ्रमणं आहेत त्याचे जे परिणाम आहेत हे कशा प्रकारचे असतील. तर साधारण एक ठोकताळा तुमच्या लक्षात आला असेल. यानंतर आपण विचार करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे जे परिणाम असतात हे परिणाम सुद्धा निश्चित मिळतात, नेमक्या स्थितीमध्ये मिळतात. अर्थात त्याचे जे परिणाम असतात हे संपूर्ण महिनाभर चालत नाहीत, 2-3 दिवसापर्यंत असतात, परंतु ते मिळतात नक्की. मग ते कोणत्या क्षेत्रात मिळतात आणि त्याच्याकरता तुम्हाला काय तयारी केली गेली पाहिजे, तुम्हाला काय लक्षात ठेवायला हवं, या संदर्भातली सुद्धा चर्चा करू. जसं की दिनांक 12 तारखेला रवी आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. रवी जो की तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करतो, शनी जो की तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करतो, या दोघांचा नवपंचम योग म्हणजेच त्रिकोण योग होणार आहे. अतिशय उत्तम आणि शुभ फलदायी असा असणार आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होणार आहे आणि ही गोष्ट तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. म्हणजे आपण जशी की तुमची जी रास आहे हे पूर्ण डेडिकेशनने, पूर्ण समर्पित वृत्तीने काम करते आणि आपल्या केलेल्या कामाची पोच किंवा पावती आपल्याला जर का मिळत असेल तर हुरूप जास्त येतो आणि आपण काम आणखीन जोरदार जोमाने करू लागतो. तर अशाच प्रकारचा काय अनुभव तुम्हाला या दरम्यान येईल की ज्या ठिकाणी तुम्ही काम करता तुमच्या कामाचं कौतुक होईल, जे की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या व्यक्ती म्हणजे मेष राशीच्या व्यक्ती जॉबलेस आहेत त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटी वगैरे सुद्धा खूप चांगल्या मिळतील आणि थोडेसे तुमच्या रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर जे ताणले गेलेले नातेसंबंध होते ते बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होतील आणि त्यांच्यामध्ये एक घट्ट नातं तयार होईल. आणि जर का तुम्हाला नवीन जर का किंवा वेगळं जर का तुम्हाला रिलेशनशिप तयार करायचं असेल तरी सुद्धा हा कालावधी खूप चांगला राहील. ह्याचा जो प्रभाव आहे तो साधारण 12, 13 आणि 14 या 3 दिवसांदरम्यान दिसेल. त्याचप्रमाणे तुमच्या संततीबद्दल सुद्धा काही चांगल्या खबरा तुम्हाला मिळतील. तर त्या दृष्टीने सुद्धा हा जो नवपंचम योग आहे तो तुमच्यासाठी शुभ फलदायी राहील. मात्र इथे आणखीन एक गोष्ट आहे, याच दिवशी मंगळ आणि नेपच्यूनचा केंद्रीय योग होणार. मंगळ जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो, त्याच्यावर तुमच्या लाभस्थानातला जो नेपच्यून आहे हा केंद्रीय योग. इथे 2-3 गोष्टी तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आहे तुमचे खर्च. तर खर्चावरती थोडंसं नियंत्रण ठेवा. अनपेक्षित खर्च करणं, वायफळ खर्च करणं. आता वायफळ तुमच्या दृष्टीने नसेल परंतु मोठा विचार केला तर तो वायफळच असतो, कारण तुमचा स्वभाव असा आहे की कुठलीही गोष्ट घ्यायची म्हटली तर साधारण तुम्ही ती गोष्ट तुम्हाला आत्ता उपयोगी पडते ना, मग तुम्ही घेऊन टाकता. म्हणजे त्याचं लाईफ टाईम किती त्याचं फळ आहे, या प्रोडक्टिव्हिटी किती राहील याकडे लक्ष दिलं जात नाही. म्हणजे आयुष्यभर त्याचा उपयोग आहे की आता तेवढ्या पुरतं आपल्याला वाटतंय म्हणून आपण ते घेतोय. तर या गोष्टीकडे लक्ष द्या. अनपेक्षित खर्च या दरम्यान थोडेसे जास्त होऊ शकतील किंवा जास्त प्रमाणात होऊ शकतील, याकडे लक्ष द्या. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं या दरम्यान महत्त्वाचं राहील. तुमच्या म्हणजे जे वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्यावं लागेल. अर्थात हा जो कालावधी आता सांगितल्याप्रमाणे 11, 12, 13 या 3 दिवसादरम्यान असेल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत शुक्र आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे 14 तारखेला. म्हणजे शुक्र जो की तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करतो त्याच्यावर तुमच्या 10व्या स्थानात असणारा जो शनी आहे हा नवपंचम योग म्हणजेच त्रिकोण योग करणार. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा जो ग्रहयोग आहे तो त्याचा अनुभव तुम्हाला मिळणार आहे. साधारणतः 2-3 आघाड्यांमध्ये त्याचा अनुभव मिळेल. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात चांगले होतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल, खास करून जर का तुम्ही कुठला बिझनेस वगैरे करत असाल तर त्या संदर्भात काही चांगले इन्व्हेस्टमेंट ऑप्शन तुमच्या समोर येऊ शकतील आणि ते सकारात्मक असेल. म्हणजे तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट वाया जाणार नाही, वायफळ जाणार नाही. अर्थात दूरगामी स्वरूपात त्याचा जो अनुभव आहे तो तुम्हाला मिळेल. लगेचच्या लगेच त्याचा अनुभव मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे काय तुमचं कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर त्या संदर्भात काही चांगल्या गोष्टी घडू शकतील किंवा त्याचे जे आउटपुट आहे त्याच्यापासून चांगला फायदा वगैरे मिळणं हा प्रकार सुद्धा या दरम्यान घडू शकेल. अर्थात याचा जो कालावधी आहे हा 13, 14 आणि 15 या 3 दिवसामध्ये तुम्हाला त्याचा अनुभव खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतील. ज्या ठिकाणी तुम्ही काम, तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल ते इकडल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला काही चांगले लाभ मिळणं, मदत मिळणं, मार्गदर्शन मिळणं असे सुद्धा अनुभव तुम्हाला नक्की येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला रवी आणि मंगळाचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. मंगळ जो की तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करतो आणि रवी जो की तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करतो, यांचा नवपंचम योग म्हणजेच त्रिकोण योग करणारा अतिशय उत्तम अशा प्रकारचा याचा अनुभव तुम्हाला येईल. कारण रवी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह तुमच्या राशीकरता शुभ फलदायी असेच आहेत. अर्थात ते द्वितीय आणि 6व्या स्थानातून नवपंचम योग करणार, याचे 2-3 अनुभव तुम्हाला चांगले मिळतील. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही चांगले आर्थिक लाभ होतील, काही चांगल्या इन्व्हेस्टमेंट सुद्धा होतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर त्यामधून सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान
मिळतील 16, 17 आणि 18 या 3 दिवसामध्ये तुम्हाला याचे चांगले अनुभव मिळतील. तुमचे जे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती आहेत त्यांच्यामधलं आणि तुमच्यामधली जी हार्मनी आहे ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. थोडक्यात आणि महत्त्वाचं म्हणजे काय की हा जो ग्रहयोग आहे तुमच्यासाठी शुभफलदायी असा असणार आहे आणि तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन जे की पहिल्या वेळेस सांगितलं ते सुद्धा या दरम्यान तुम्हाला मिळेल. अर्थात याचे खूप चांगले अनुभव तुम्हाला निश्चित मिळतील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला मंगळ आणि शुक्राचा नवपंचम योग म्हणजेच त्रिकोणी योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करतो त्याबरोबर तुमच्या 6व्या स्थानात जो शुक्र आहे हा नवपंचम योग म्हणजेच त्रिकोणी योग करणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा ग्रहयोग आहे आणि त्याचे अनुभव सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मिळणार आहेत. पहिले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही विवाहित असाल आणि वैवाहिक जोडीदाराबरोबर ताळले गेलेले नातेसंबंध आहेतच, ते साधारण गेल्या तुम्ही 1.5-2 महिन्यापासून अनुभवतात किंवा 15 दिवसापासून अनुभवतात, तर ते जे नातेसंबंध आहे ते नातेसंबंध खूपच चांगल्या प्रकारचे वृद्धिंगत होतील. तुमच्या दोघांमध्ये खूप चांगल्या प्रकारचा एकोपा दिसून येईल, अंडरस्टँडिंग खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. अर्थात त्याचा जो प्रभाव आहे तो साधारण 18, 19 आणि 20 या 3 दिवसामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात जाणवेल, जी की खूप चांगली गोष्ट आहे. आणि याच दरम्यान तुम्हाला काही चांगल्या इन्व्हेस्टमेंट येतील किंवा चांगल्या प्रकारचे लाभ सुद्धा मिळतील. तर एकंदरीत मंगळ आणि शुक्राचा जो त्रिकोण योग आहे हा त्रिकोण योग तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत बुध आणि शनीचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. बुध जो की तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करतो त्याबरोबर तुमच्या 10व्या स्थानात असणारा जो शनी आहे हा नवपंचम योग म्हणजेच त्रिकोण योग. तर कागदोपत्री व्यवहारामुळे जर का तुमची काही कामं अडकलेली असतील, थांबलेली असेल, ती पूर्ण होत नसेल तर ती या दरम्यान हातात घ्या. बऱ्याच वेळा रेंगाळलेली कामं असतात आणि आपण ती पोस्टपोन करत असतो, पुढे ढकलत असतो, तर ती जी कामं आहेत ती कामं तुम्ही या दरम्यान हातात घेऊ शकता आणि ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. याचा जो कालावधी आहे तो कालावधी साधारण 21, 22 आणि 23 या 3 दिवसांमध्ये दरम्यान जास्त प्रमाणात जाणवेल. अर्थात शुभग्रह आणि या दरम्यान तुम्हाला कामाच्या निमित्ताने बाहेर फिरायला जाणं, नोकरीच्या निमित्ताने बाहेर फिरायला जाणं हा भाग होऊ शकतील. मात्र ज्या अपेक्षेने तुम्ही फिरायला जाल, ज्या कामानिमित्त जर का तुमचा प्रवास योग होईल ती कामं मात्र तुमची पूर्ण होताना दिसतील. आता जर का तुम्ही बिझनेस करत असाल किंवा नोकरी करत असाल, दोन्हीच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला हा चांगला अनुभव निश्चित येईल. त्यानंतर आपण चर्चा करणार आहोत दिनांक 27 तारखेला बुध आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. बुध जो की तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करतो त्याच्यावर तुमच्या द्वितीय स्थानात असणारा जो मंगळ आहे हा मंगळ नवपंचम योग म्हणजेच त्रिकोण योग करणार दिनांक 27 तारखेला. म्हणजे याचा जो प्रभाव आहे या ग्रहयोगाचा तो साधारण 26, 27, 28 या 3 दिवसादरम्यान मिळेल. या 3 दिवसामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल, ट्रॅव्हलिंग वगैरे थोडंसं जास्त होईल. कोणाला काय कमिटमेंट करायची असेल, प्रॉमिसेस करायचे असेल, महत्त्वाच्या गोष्टीवर काही सिग्नेचर करायचं असेल, कुठल्याही प्रकारचा कागदोपत्री व्यवहाराचं काम असेल तुम्ही या दरम्यान घेऊ शकता. आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला काही इन्व्हेस्टमेंट करायचे असेल, काही खर्च करायचे असेल या दरम्यान तुम्ही करू शकता. तुम्ही केलेली कामं चुकीचे होणार नाहीत आणि ज्या अपेक्षेने तुम्ही कामं कराल त्या तुमच्या अपेक्षा सुद्धा साधारण या दरम्यान पूर्ण होताना दिसेल. तर थोडक्यात सांगायची गोष्ट म्हणजे या दरम्यान तुम्हाला काही चांगले अनुभव निश्चित मिळू शकतील. तर एकंदरीत हा जो कालावधी हा कालावधी सुद्धा तुमच्याकडे शुभफलदायी असा असणार आहे. याचा जो प्रभाव आहे तो साधारण 26, 27, 28 या 3 दिवसादरम्यान जास्त जाणवेल. आता मित्रांनो इथे लक्षात घ्या की अमावास्या आणि पौर्णिमेच्या बाबतीत सांगायचं झालं तर या दरम्यान थोडीशी तुमची मानसिकता अस्थिर असते आणि या दरम्यान मोठे निर्णय घेऊ नका. अर्थात या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती साधारण 9 तारखेला आहे आणि या महिन्यातल्या अमावास्येच्या दिवशी खंडक रास सूर्यग्रहण आहे. तर हे थोडंसं महत्त्वाचं, जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा सांगितलं, तर 25 तारखेला या महिन्याचं जे खंडक रास ग्रहण आहे ते दिसून येईल आणि ते असणार आहे तुमच्या सप्तम स्थानामध्ये. तर ते 2-3 गोष्टी थोड्याशा लक्षात घ्या. जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबरचे जे नातेसंबंध आहेत हे या दिवसादरम्यान, तर लक्षात घ्या याचा जो कालावधी आहे हा फक्त याच दिवसापुरता राहतो, प्रभाव त्याचा जो तो याच दिवसापुरता राहतो असं नाही. बऱ्याच वेळा असं मिसकन्सेप्शन असतं की त्यामध्ये दिलेले काय खंडक रास ग्रहणाचा जो कालावधी आहे त्या कालावधी दरम्यानच तेवढं राहतं, तर तसं अजिबात नाही. जसं की 25 तारखेला सूर्यग्रहण आहे तर साधारण 23, 24, 25, 26 किंवा 24, 25, 26, 27 या दरम्यान याचा जो प्रभाव आहे तो दिसून येईल. म्हणजे या दरम्यान वैवाहिक जोडीदार नातेसंबंधामध्ये खटके उडणे, ते खटके थोडेसे वाढणे, त्याचा परिवर्तन थोडंसं वेगळ्या स्वरूपात होणं, छोटी गोष्ट सुरुवात झालेली असून त्याचं खूप मोठं स्फोट होणं, अशा प्रकारच्या किंवा गेल्या काही महिन्यापासून जर का तुमच्या दोघांमध्ये काय बिनसले असेल तर या दिवसादरम्यान त्याला काहीतरी कारण मिळेल आणि गोष्टी मोठ्या प्रमाणात दिसून येतात. तर या दरम्यान थोडीशी काळजी घेणं
महत्त्वपूर्ण राहील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, ही जी ग्रहण असतात ही वर्षातून 2 वेळा येतात, परंतु त्याचा प्रभाव मात्र दिसून येतो. तर इथे लक्षात, परंतु या महिन्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की आता पण तुम्ही बघितलं असेल की बरेचसे जे ग्रहयोग आहेत हे शुभ फलदायी आहेत. आणि त्यामुळे हा जो कालावधी आहे, म्हणजे जो ग्रहणयोगाचा कालावधी आहे, तो जर का तुम्ही जरा थोडंसं शांतपणे घेतला तर त्याचा जो प्रभाव आहे तो बऱ्याच प्रमाणात कमी होईल. अर्थात दुःख कशी व्हावीत, किती व्हावीत हे तुम्ही स्वतः ठरवता की ते मनाला, जर का तुमच्या मनाची तयारी असेल ती सोसण्याची आणि कशा प्रकारे त्या संदर्भामध्ये थोडंसं तुम्ही जर का सावधानता बाळगली तर अर्थातच त्याच्यामुळे होणारी जी हानी आहे ती बऱ्याच प्रमाणात कमी होते. तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तर या दरम्यान म्हणजे साधारण पौर्णिमा आहे ही 9 तारखेला आहे किंवा अमावस्या 25 तारखेला, त्याप्रमाणे आपण बोललो, या दरम्यान थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं मेष राशीकरता ऑक्टोबर 2022चं संपूर्ण राशीफळ. परत एकदा या महिन्यात असणारे जे महत्त्वपूर्ण असे सण आहेत की ज्यांचा आपण आतुरतेने वाट बघत असतो, ते म्हणजे दसरा आणि दिवाळी. दसरा आणि दिवाळी या 2 सणांकरता मराठी ज्योतिष कट्टा परिवारातर्फे आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. धन्यवाद.